श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला नवीन व्हिडिओ असा आहे की आज मी एक सुंदर छान असा अनुभव घेऊन आली आहे. हा अनुभव आहे नाशिकचे रवींद्र सोनवणे दादा यांचा. खूप वेळेस काय होतं की आपल्याने काही चूक झाली किंवा आपल्यासोबत काही घटना अशी घडणार आहे, त्यासाठी आपल्याला महाराज संकेत देत असतात, पण ते आपल्याला कधी ओळखता येत नाही किंवा ओळखता आले तरी आपण त्यावर दुर्लक्ष करत असतो. असंच काही घडले या दादांसोबत. तर चला मग ऐकूया आपण त्यांच्या शब्दात. रविवारी नित्य नियमाप्रमाणे मी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गेलो असता मंदिरातील लाईट त्या दिवशी बंद होती आणि दोन्ही समाई विझलेल्या होत्या. स्वामी महाराजांनी जीवन ज्योत विझण्याचे नकळत संकेत दिले होते. खरे तर मी पुढे पाऊल टाकायलाच नको होते, पण माणसाला काही वेळेस चटकन सुचत नाही आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या नोकरीसाठी malaड येथे जाण्यासाठी निघालो. नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून मी सकाळी 6:15 रेल्वेने मुंबईसाठी जाण्यासाठी निघालो. स्टेशनला गेल्यानंतर आज प्रवास करू नये असे संकेत मिळत असतानाही प्रवासाला सुरुवात केली. दादर येथे रेल्वेचा वेग कमी झाला. मी माझी बॅग पाठीला लावली होती. गाडी स्लो झाली असताना मी स्टेशनवर उतरलो, परंतु बॅग हा रेल्वे दरवाजाच्या हँडलला चटकल्याने मी प्लॅटफॉर्म व रेल्वे यांच्यामधील जागेत 20 ते 25 फूट फरफटत गेलो. परंतु मी माझे दोन्ही हातांनी रेल्वेच्या दरवाजाचे हँडल घट्ट पकडले होते. लोकांनी रेल्वेची चेन खेचून आरडाओरडा केला असता रेल्वे थांबली. माझा पाय पूर्णतः तुटल्यासारखा झाला होता. तेथे रक्ताच्या थारोळ्यात मी पडलेलो होतो. तेथील प्रथमोपचार केल्यानंतर मला दुसऱ्या हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले. ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टर सुचून ऑपरेशनची तयारी करण्यात आली. केंद्रातील सेवेकऱ्यांनी ही वार्ता परमपूज्य गुरुमाऊलींना सांगितली. डॉक्टरांनी यांचा पाय तोडावा लागेल असे देखील सांगितले, हेही परमपूज्य गुरुमाऊलींना कळवले. पण गुरुमाऊलींनी सांगितले की पाय तोडण्याची गरज पडणार नाही. यज्ञाची रक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सेवेकरी रक्षा घेऊन हॉस्पिटलला पोहोचले आणि त्यांनी रक्षा लावण्यास दिली. यज्ञाची रक्षा व परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद, त्यामुळे डॉक्टरही म्हणाले की पाय तोडण्याची काही गरज पडणार नाही आणि त्यानंतर माझे ऑपरेशन यशस्वी पार पडले. त्यानंतर मला काही दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. कालांतराने मी परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी दिंडोरीला गेलो. स्वामी कृपेमुळे माझ्या जीवावरील संकट टळले होते आणि याच कालावधीमध्ये माझ्या पत्नीच्या पोटात गाठ झाली होती. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले होते. मी माझ्या पत्नीची समस्या सांगण्यासाठी माऊलींकडे गेलो होतो, परंतु माझ्या पहिल्या संकटातून गुरु माऊलींनी मला वाचवले होते. त्यामुळे आता परत कसे परमपूज्य गुरु माऊलींना सांगायचे ह्याच संभ्रमात मी होतो आणि म्हणून मी गुरु माऊलींना काही न सांगता माझ्यासाठी पूर्वी दिलेली जी यज्ञाची रक्षा होती ती पत्नीला ज्या ठिकाणी पोटात गाठ होती त्या ठिकाणी लावण्यासाठी दिली आणि 2च दिवसात ती गाठ नष्ट झाली आणि डॉक्टरांकडे ऑपरेशन करण्याची गरज देखील पडली नाही. अशा प्रकारे गुरु कृपेमुळे आम्ही दोघेही मोठ्या अपघातातून व आजारातून बाहेर पडलो. अशा प्रकारे गुरुच्या सानिध्यात राहून सेवा करत राहिल्याने आपण गुरु कृपेमुळे मोठमोठ्या संकटातून कसे अलगद बाहेर पडतो, तर हीच घटना आपण या दादांच्या अनुभवावरून आपल्याला समजलीच असेल आणि त्यासाठी आपल्याला नेहमी सेवा करत राहायची आहे आणि गुरुच्या सानिध्यात राहायचे आहे. तर कसा वाटला आजचा अनुभव? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.